जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड पुन्हा एकदा आपल्यासमोर, सेक्रेटरी इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट फ्रॉम वंचित बहुजन आघाडी. प्रथमतः सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या पक्षाकडनं सुद्धा. आजचा आपला विषय जो आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे. अमेरिका नेहमीच, म्हणजे मी माझ्या बऱ्याचशा पब्लिकेशन्समध्ये, रिसर्च पेपर्समध्ये आणि बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये जवळपास 2 वर्षापासून या गोष्टी सांगतोय की अमेरिका पहिलं युद्ध घडवते. युद्ध घडवत असताना सुद्धा त्यांच्या आर्म्सचा वापर करते ॲज अन बिझनेस एंटिटी म्हणून. आणि युद्ध झाल्यानंतर ज्या कंट्रीजमध्ये, पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं, युद्ध घडलेले आहेत त्या कंट्रीजला सुद्धा आर्म प्रोव्हाइड करते, म्हणजेच वेपनरी प्रोव्हाइड करते. आणि जो युद्धामध्ये हरलेला आहे त्याला सुद्धा वेपनरीज प्रोव्हाइड करते. आणि बाकीच्या कंट्रीजचा कणा मोडला जातो, त्यांचा बॅकबोन तोडला जातो. आणि अमेरिका स्वतःला सुपर पॉवर म्हणून घेण्यामध्ये सक्सेसफुल होते. ही हिस्ट्री आहे. वर्ल्ड वॉर 1ची हिस्ट्री जरी तुम्ही व्यवस्थित वाचली आणि वर्ल्ड वॉर 2ची हिस्ट्री जरी तुम्ही व्यवस्थित वाचली तर तुम्हाला याच्यामध्ये बरेचसे धागेदोरे भेटू शकतात. असो, लेट्स अंडरस्टँड की आर्म बिझनेस म्हणजे वेपनरी बिझनेस आणि टेरिफ बिझनेस या दोन यांच्या प्रमुख वेपनरीज आहेत, ज्या एखाद्या कंट्रीज वरती येऊ पाहत आहेत किंवा एखाद्या कंट्रीज ग्रो करू पाहत आहेत. त्यांचा कणा, बॅकबोन कसा मोडला जातो, कशा पद्धतीने त्यांची इकॉनॉमी ही डाऊन केली जाते, कशा पद्धतीने त्यांच्या इकॉनॉमीला त्रास दिला जातो आणि त्यांना एक हिडन किंवा एक अदृश्य बोलतात ना, एक शक्ती म्हणून त्याच्यावर इम्पॅक्टफुली त्याच्या इकॉनॉमीला डॅमेज करण्याचा एक मनसुबा बनवला जातो. हे समजून घेण्याची गरज आहे. याचं सर्वात मुख्य उदाहरण म्हणजे बायलॅटरल ॲग्रीमेंट, जे आपलं US आणि इंडियामध्ये 2026 मध्ये झालं. त्या बायलॅटरल ॲग्रीमेंटचे पडसाद लाँग टर्म भारताला खूप जास्त भोगावे लागणार आहेत. आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण फक्त US आणि इंडिया या BTA बद्दल बोलत असतो, पण 2021 पासून 2025 पर्यंत सुमारे 6 ते 7 FTAs आणि बायलॅटरल ॲग्रीमेंट्स आपले बाकीच्या कंट्रीज सोबत सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथमतः मॉरिशियस, त्यानंतर UAE, त्यानंतर ऑस्ट्रेलिया, EFTA म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा कंट्रीज येतात, जसं स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे आहे, आइसलँड आहे, युनायटेड किंगडम, ओमान आहे, न्यूझीलंड आहे, युरोपियन युनियन आहे आणि शेवटचा रिसेंटली झालेला USA म्हणजेच अमेरिका. आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण 2021 पासून हे करार केलेले आहेत. हे लॉंग टर्म ॲस्पेक्ट्स किंवा लॉंग टर्म बोलतात ना, एक पुनर्बांधणी कोविड नंतर भारताची किंवा त्या कंट्रीज बरोबर आपण केलेला व्यवहार, त्या कंट्रीजची पुनर्बांधणी कशी करायची याच्यावर निर्भर करतं. त्याला एक बॅलन्सिंग अप्रोच इकॉनॉमिकली आपण करण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या स्वतःचाही बेनिफिट होता आणि बाकी कंट्रीज सोबत आपल्याला संबंध चांगले करायचे होते. आणि हा डेफिनेटली चांगला कॉल होता. पण हा कॉल जरी फॉरेन मिनिस्ट्रीचा असला, जरी फायनान्स मिनिस्ट्रीचा असला, तरी आपले खुशाल नेते म्हणजे आपले जे विश्वगुरू आहेत त्यांचा हा कितपत होता हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. लेट्स अंडरस्टँड द पोटेन्शियल इम्पॅक्ट्स ऑफ द 2026 US इंडिया बायलॅटरल डील. अमेरिका भारत द्विपक्षीय कराराचे संभाव्य परिणाम, म्हणजेच भारताचा कणा, बॅकबोन कशा पद्धतीने ब्रेक होऊ शकतो याच्याबद्दलची माहिती, संभाव्य रचना आपण समजून घेऊया. 2021 मध्ये मॉरिशियस या देशासोबत आपला, पर्टिक्युलरली जर पाहिलं आपण तर CECPA म्हणजेच कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक कॉपरेशन अँड पार्टनरशिप ॲग्रीमेंट, FTA, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, हा आपण साईन करतो. जवळपास 887 मिलियनचा ट्रेड USDs मध्ये 2024 आणि 2025 मध्ये आपण फायनलाइज करतो. ॲग्रीमेंट आपण साईन करतो. आणि हा पहिल्यांदा म्हणजे प्रथमतः फर्स्ट इंडियन FTA विथ द आफ्रिकन कंट्रीज. समजून घ्या, फर्स्ट
एंट्री असते. आपला एक बॅलन्सिंग अप्रोच आपण चांगला करायचा प्रयत्न करतो. इट इम्प्रूव्हज द गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेस अँड इन्व्हेस्टमेंट्स गेटवे टू द आफ्रिका. लक्षात ठेवा, आपल्याकडे बरीच एक्सपोर्ट इम्पोर्टची संभावना वाढत होती, बिझनेस वाढत होता. यामुळे आपला ट्रेड चांगला होत होता, आपला बॅलन्सिंग पॉवर वाढत होती, इकॉनॉमिकल ग्रोथ वाढत होती. पण जो बायोलॅटरल ॲग्रीमेंट 2026 अमेरिका आणि इंडियामध्ये झालेला आहे, त्याने ह्या ॲग्रीमेंटचा चुरडा केलेला आहे. समजून घ्या कशा प्रकारे. इफ US इंडिया डील प्रायोरिटाइज US imports and standards, investments flow may shift from the African routes like Mauritius to US supply chains फॉर्म्युला. म्हणजे आपल्याकडे झालेल्या ज्याही डील्स आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट जोही आपण डायरेक्टली मॉरिशियस बरोबर आपण इनिशिएट करत होतो, कॉस्ट इफेक्टिव्हली, स्मूथली, सिक्युअरली, सेफली, तो आपला चेंज होऊन तो डायव्हर्ट होणार आहे तुमचा टुवर्ड्स टू US वेज किंवा USच्या साईडने किंवा त्यांच्या सप्लाय चेन रूट्सकडनं किंवा लॉजिस्टिक्स रूट्सकडनं, जो की आपल्याला खूप जास्त कॉस्टली जातो. इट इज नॉट द कॉस्ट इफेक्टिव्ह. आपला सर्वप्रथम याच्यामध्ये कॉस्ट वाढणार आहे भरपूर, लॉजिस्टिक्स आपला खूप वाढणार आहे, आपला सप्लाय चेन खूप वाढणार आहे आणि तसंच आपला रूट सुद्धा लॉंग होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले संबंध जे आपण इनिशिएट केले होते फर्स्ट टाइम आफ्रिकन कंट्री सोबत, मॉरिशियस सोबत, तेही आपले स्टेबल राहणार नाही. कारण मॉरिशियस डेफिनेटली की करार झाल्यानंतर तो करार फक्त 1-2 वर्षासाठी नसतोय. तो लाँग टर्म ॲस्पेक्ट्सने कंट्री टू कंट्री करार होतात आणि ते पुढे जेवढे कन्सिस्टंट किंवा त्याच्यामध्ये एक बोलतात ना, एक सस्टेनेबिलिटी असली पाहिजे. ती आपल्याला आता मॉरिशियस आणि आपल्यामध्ये दिसेल की नाही, ही खूप मोठी चिंता आहे. हा रिपोर्ट आहे तुमचा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे हा पर्टिक्युलरली, जर तुम्ही पाहिला तर. 2022 मध्ये CEPA, अगेन कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, हा तुमचा UAE सोबत बायोलॅटरल ॲग्रीमेंट, बायोलॅटरल ट्रेड होतो आपला, ज्याच्यामध्ये जवळपास वी टार्गेटेड 100 बिलियन USDs. तुम्ही पहा, 100 बिलियन USDची इन्व्हेस्टमेंट होती आणि याचा जो मेन पर्पज होता, टू रिड्यूस द टेरिफ्स, बूस्ट नॉन ऑइल एक्सपोर्ट्स, स्ट्रेंथन लॉजिस्टिक्स अँड गल्फ ट्रेड हब. कारण आपले जवळपास 1.5 करोड, जवळपास म्हणजे 1.25 ते 1.5 करोड लोक आपले गल्फमध्ये सध्याच्या स्थितीला काम करतायत. डेफिनेटली UAE, दुबई, अबुधाबी असेल किंवा शारजा, ह्या सगळ्या ज्या मेन सिटीज आहेत, या फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत आणि ह्या खूप मोठा रोल प्ले करतात गल्फच्या इकॉनॉमीला स्टेबलाइज करण्यासाठी फायनान्शियली. बिझनेस ट्रेड लोकेशन तुम्ही बोलू शकता. त्यामुळे UAE सोबत आपण हा करार केलेला. पण इफ द US इंडिया ट्रेड फ्रेमवर्क कुड रिडायरेक्ट द एनर्जी अँड टेक्नॉलॉजी पार्टनरशिप टुवर्ड्स टू द US, इट रिड्युसिंग द UAE's रोल ॲज अन री-एक्सपोर्ट हब. म्हणजे जर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे अमेरिका भारत करारामुळे जर ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्या 2 गोष्टी जर आपण पाहिल्या, तर याचं सहकार्य जर अमेरिकेकडे आपण वळवलं किंवा अमेरिकेकडे आपण टिल्टेड झालो, तर UAEचा पुनर्निर्यात केंद्र म्हणून प्रभाव कमी होऊ शकतो. आणि डेफिनेटली जरी UAE एक सोबत काम करत असेल, तरी पर्सनल अटॅचमेंट आणि पर्सनल रिबॉन्डिंग विथ द UAE ही आपल्याला करणं खूप कठीण होऊ शकतं पुढच्या काळामध्ये. त्यामुळे आपल्याला समजून घ्यायला लागेल की हे इकॉनॉमिक ट्रेड्स कशा पद्धतीने वर्क करतात. रिलेशनशिप बिल्डिंग विथ द कंट्री टू कंट्री, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि कशा पद्धतीने बॅलन्सिंग अप्रोच ठेवायला पाहिजे इकॉनॉमीमध्ये किंवा इकॉनॉमिक डिसिजन किंवा जिओपॉलिटिकल डिसिजन्स घेताना, जे की लाँग टर्म ॲस्पेक्ट्समध्ये तुम्हाला खूप कामाला येतील, जे की आता दिसत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं इराण. इराण मला वाटत नाही की फ्युचरमध्ये आपल्याला सपोर्टमध्ये किंवा डिप्लोमॅटिक राहील तो उभा. सपोर्टमध्ये तर डेफिनेटली तो आपला उभा राहणारच नाही. हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया PIB याचा रिपोर्ट आहे, आपण वाचू शकता. याच्यामध्ये ह्या गोष्टींचा पूर्णपणे उल्लेख आहे की हे ॲग्रीमेंट झालेलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला आता ते इम्पॅक्ट होऊ शकतं. हे माझं पर्सनल ॲनालिसिस आहे. 2022 मध्ये आपण अजून एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं होतं. ECTA म्हणजेच इकॉनॉमिक कॉपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट, जे की आपण ऑस्ट्रेलिया सोबत केलं होतं. जर आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 24 म्हणजे 24 बिलियन USDs
एवढी त्याची या पर्टिक्युलर ट्रेडची व्हॅल्यू होती, याचं व्यापार मूल्य होतं आणि याच्यामध्ये जवळपास आपला जो मेन पर्पज होता तो होता की टेरिफ एलिमिनेशन, अगेन टेरिफचं एलिमिनेशन, इम्प्रूव्ड एक्सेस टू द सर्व्हिसेस अँड रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, याची आपल्याला सक्त गरज होती, याची आपल्याला सक्त गरज आहे. कारण आपल्याकडे कच्चा मालासाठी एवढा लेबर आहे, पण त्या लेबर्सला भारतामध्ये जॉबच नाही आहेत आता सध्याच्या स्थितीला. तो लेबर सगळा तहस करण्यात आलेला आहे. तो सगळा अर्धा बाकीच्या कंट्रीजमध्ये बाहेर निघून गेलेला आहे. पण भारतामध्ये जो कच्चा माल तयार व्हायचा, त्या मालासाठी आपल्याकडे लेबर उरलेलं नाही आणि आपल्याला शेवटी ऑस्ट्रेलियाची गरज पडली 2022 मध्ये. आपण ऑस्ट्रेलियासोबत एक एफ-टी-ए करतो आणि जर आपण यूएस इंडिया 2026चा जो बायलॅटरल ॲग्रीमेंट आपण जर याच्याशी कंपेअर केला, तर अमेरिका, भारत या करारामुळे इंडो पॅसिफिक पुरवठा साखळी म्हणजे जो तुमचा लॉजिस्टिक चेन आहे इंडो पॅसिफिक मधली, ती बदलू शकते आणि ऑस्ट्रेलियन निर्यातीशी याची स्पर्धा वाढू शकते. आपला ऑस्ट्रेलिया बरोबर जो निर्यात आहे, ज्या पद्धतीने आपण एक्सपोर्ट करतो, या एक्सपोर्टवर एक कॉम्पिटिशन पैदा होऊ शकते. खूप जास्त याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. इथे आपण ऑस्ट्रेलियासोबत सुद्धा आपले रिलेशन फ्युचरिस्टिकली खराब करू शकतो. ते आपल्याला आपल्याबरोबर कोणताही करार करण्याच्या पहिलं खूप जास्त ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतात, खूप जास्त विचार करू शकतात आणि भारतासारख्या कंट्रीला जर ह्या कंडिशनमधून जावं लागत असेल, तर हे खरोखर विचार करण्यायोग्य नाही. मला असं वाटतं, की आपण समजून घ्यायला पाहिजे, की कशा पद्धतीने आपला कणा एकदम बोलतात ना, सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप तोडण्याचा प्रयत्न यूएसने केलेला आहे. जेवढेही ट्रेड एग्रीमेंट्स आपण शेवटच्या 5 वर्षामध्ये केलेले आहे, ते कसे ब्रेक करण्यात येत आहेत. जर तुम्ही पाहिलं 2024 मध्ये तुमचा TEPA म्हणजेच ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, जो की तुमचा EFTA, जे मी तुम्हाला सांगितलं, की EFTA जे आहे पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं, याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या कंट्रीज येतात आणि ह्या कंट्रीज काय-काय करतात, तर तुमच्या याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर पाहिलं तर सर्वात मुख्य म्हणजे स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे आहे, तुमचा आइसलँड आहे. पण दीज ऑल कंट्रीज आर कमिंग इन द युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, ज्याला EFTA असं म्हणतात. या कंट्रीमध्ये पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं, तर या सगळ्या कंट्रीज ज्या आहेत, या कंट्रीज पर्टिक्युलरली जर तुम्ही अभ्यास केला, तर हे तुमचा जो TEPA ट्रेड अँड इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट, याच्यामध्ये त्यांनी 100 बिलियन USDs या कराराअंतर्गत फ्रीज केल्या होत्या आणि याचं जे प्रमुख उद्देश होतं, ते होतं तुमचं टू प्रमोट इन्व्हेस्टमेंट्स, टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली जर पाहिली तर आणि टू क्रिएट अराउंड 1 मिलियन जॉब्स. तुम्ही ही न्यूज ऐकली असेल 2024 मध्ये, की आम्ही 1 मिलियन जॉब्स घेऊन येणार आहोत वगैरे, फलाना ढिमका लाईक खूप सारी मार्केटिंग झाली त्याच्यावर. तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. पण यूएस चा आणि ह्या ज्या आपल्या आता सध्याच्या स्थितीला झालेला जो ॲग्रीमेंट आहे, पर्टिक्युलरली यूएस आणि इंडिया बायलॅटरल ॲग्रीमेंट, याचा परिणाम याच्यावर खूप वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो. अमेरिकन कंपन्यांना जर हे प्राधान्य आपण दिलं, आपण जो पर्टिक्युलरली लाइक EFTA कंट्रीज बरोबर आपण हे केलेलं, पण जर अमेरिकन कंपन्यांना हे प्राधान्य मिळालं, तर युरोपियन गुंतवणूक कमी होण्याचा संबंध याच्यामध्ये शक्यता निर्माण होते आणि ती शक्यता तुम्हाला रिसेंटली जाणवली असेल. जो युरोपियन कंट्रीज सोबत जो आपण रिसेंटली केलेला FTA मुक्त करार, जो युरोपियन युनियनसोबत केलेला आहे, बऱ्याचशा कंट्रीज आपल्याबरोबर तो करार फायनलाइज करण्यासाठी टाइम लावत आहे, वेळ लावत आहे. म्हणजेच या बायलॅटरल ॲग्रीमेंटचा फरक त्याच्यावर पडायला सुरुवात ऑटोमॅटिकली चालू झालेली आहे. 2025 मध्ये आपण एक युनायटेड किंगडम सोबत एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला CETA असं म्हणतात, हा आपण साइन केला. जवळपास 56 बिलियन USDचा बायलॅटरल ट्रेड होता आणि हा याच्यासाठी होता, की एक्सपॅन्ड सर्व्हिसेस मोबिलिटी अँड एलिमिनेट टेरिफ ऑन द मोस्ट एक्सपोर्ट्स. याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट तुमचं ब्रेवरेजेस आणि लाइक अल्कोहोलिक प्रॉडक्ट्स याच्यावर होतं पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं. पण जर आपण याला कंपेअर केलं, सध्याचा रिसेंट झालेला जो यूएस बरोबरचा आपला करार आहे, त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर अमेरिकन कंपन्यांना जर याच्यामध्ये आपण प्राधान्य दिलं,
बायलॅटरल ॲग्रीमेंट जो आपला 500 बिलियन USDचा अमेरिकेबरोबर झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने म्हणजे कुठे 56 बिलियन आणि कुठे 500 बिलियन. तर डेफिनेटली तुम्ही जर पाहिलं तर UK निर्यातदार म्हणजे एक्सपोर्टर्स आणि तुम्ही त्याच्यामधलं जर फायनान्स आणि टेक्नॉलॉजी सेक्टर्स पाहिल्या, याच्यावर जास्त इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे हा तुमचा केलेला ट्रेड हा गेला वाया, हा गेला व्यर्थ. म्हणजे स्ट्रॅटेजी ऑफ फॉरेन मिनिस्ट्री आणि स्ट्रॅटेजी ऑफ लाँग टर्म अंडरस्टँडिंग अबाउट द ट्रेड पॉलिसीज, जे मी नेहमी सांगत असतो फ्री ट्रेडबद्दल, हे कशा पद्धतीने लॉस होत आहेत, कशा पद्धतीने डिसलोकेट होत आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया UK इंडिया FTA रिपोर्ट जर पाहिले, त्याच्यामध्ये 2025 मध्ये झालेला हा जो CETA म्हणजेच कम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट, याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. 2025 मध्ये आपण अजून एक ॲग्रीमेंट केलेला ओमान सोबत. अगेन CEPA म्हणजे परत कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ट्रेड ॲग्रीमेंट आपण त्यांच्यासोबत केलेला, जो जवळपास 10.6 बिलियन USD एवढा होता. याचं मुख्य पर्पज असं होतं, स्ट्रेंथन एनर्जी ट्रेड, हा लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेंथन द एनर्जी ट्रेड, लेबर मोबिलिटी अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे आपल्या लेबर्ससाठी खूप जास्त मार्केट खुलं होणार होतं. एनर्जीसाठी आपलं ट्रेड वाढणार होता. टॅरिफवर आपला नियंत्रण होणार होतं. पण आता झालेला जो रिसेंट बायोलॅटरल ॲग्रीमेंट विथ द USA, याच्यामुळे भारताने अमेरिकन ऊर्जा आयात वाढवली, तर ओमानसारख्या गल्फ कंट्रीजमधून आपला बाजार हिस्सा कमी होऊ शकतो, आपला तिथे ट्रेड कमी होऊ शकतो. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर होतो, गोल्डवर होतो, रिअल इस्टेटवर सुद्धा होतो. हे समजून घेण्याची गरज आहे, अंडरस्टँड करण्याची गरज आहे, की अमेरिका कशा पद्धतीने तुमच्या पाठीचा कणा, तुमचा बॅकबोन, तुमचा इकॉनॉमिक ट्रेड डिसिजन्स जे असतात, ते तुमचा एक बॅकबोन असतो इकॉनॉमीचा, तो कशा पद्धतीने ब्रेकडाऊन करतोय, तोडायचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. 2025 मध्ये अजून एक FTA झालेला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं, जे की न्यूझीलंड सोबत झालेलं, आणि याच्यामधली जी अमाऊंट होती ती जवळपास 1.3 बिलियन USD एवढी होती. याचं मुख्य लक्ष जे होतं ते ॲग्रिकल्चर ट्रेड, सर्व्हिस मोबिलिटी अँड इंडो पॅसिफिक कॉपरेशन. म्हणजे जे इंडो पॅसिफिक आपलं कॉपरेशन आहे, जे आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट, लॉजिस्टिक, सप्लाय चेन आहे, याला कशा पद्धतीने स्मूदन करायचं, याच्यावर जास्त फोकस होता. आणि जर आपण पाहिलं, US आणि इंडियाचा जो आता सध्याचा सगळ्यात मोठा जो मुद्दा होता बायोलॅटरल ॲग्रीमेंटमध्ये, तो डायरेक्टली ॲग्रिकल्चरवर तुमचा इम्पॅक्ट पडत होता, ब्रेकडाऊन करत होता. अमेरिकन कृषी निर्यातींना प्राधान्य जास्तीत जास्त भेटल्यास न्यूझीलंड सोबत केलेला हा आपला जो सध्याचा जो करार होता, स्पेसिफिकली न्यूझीलंडच्या दुग्ध व कृषी निर्यातींना स्पर्धा निर्माण करण्यासारखा आहे. लक्षात ठेवा, इथेही आपण मात खातोय, इथेही आपण फसतोय, इथेही आपण अटकतोय. या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. हा लाँग टर्म आपल्याला खूप जास्त डिस्टर्ब करणारा निर्णय जो BTA म्हणून US इंडिया 2026चा असेल, हा हिस्टॉरिकली लिहिला जाईल. परत जर तुम्ही 2026 मध्ये रिसेंटली जो ज्याचा गाजावाजा चालू आहे, जो 1-2 वर्ष लागतील पूर्ण फॉर्म होण्यासाठी युरोपियन कंट्रीज सोबत, ज्याचा ऑलरेडी या लोकांनी गाजावाजा करून बँड विंड वाजवून सगळं केलेलं आहे. पण हा FTA जर पाहिला तुम्ही, तर जवळपास 136.5 बिलियन, खूप मोठा FTA, लक्षात ठेवा. हा साइन केलेला आहे USDs मध्ये. आणि याचं जे मेन ओपनिंग आहे, याचं जे मेन पर्पज आहे, दॅट इज मार्केट एक्सेस इन गुड्स, सर्व्हिसेस, डिजिटल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी. खूप महत्वाचा आहे हा, आणि लॉंग टर्म आहे, वेळ लागेल. पण US इंडिया ॲग्रीमेंट मे क्रिएट रेग्युलेटरी कॉम्पिटिशन बिटवीन द EU अँड US स्टँडर्ड्स. रेग्युलेटरी कंप्लायन्स याच्यामध्ये खूप इश्यू होणार आहे. विजाज इझिली भेटत नाहीत लेबर्सला, आणि त्यामुळे त्यांचा एक्सपोर्ट वाढेल, त्यांचा इम्पोर्ट वाढेल, पण आपला एक्सपोर्ट कमी होईल. त्यामुळे आपल्याला समजून घ्यायला लागेल, की बाहेरच्या कंट्री स्ट्रॅटेजिकली कशा पद्धतीने भारताचा वापर करत असतात. मला समजत नाही, की आपले फॉरेन मिनिस्टर्स कोणत्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज लावतात, काय करतात. पण अशा पद्धतीने हे सगळं जर चालत राहिलं, तर लाँग टर्ममध्ये डिस्ट्रप्टिव्ह इम्पॅक्ट्स ऑफ द US इंडिया bilateral deal 2026 will be a long term impactful, इश्यूज क्रिएट करू शकतात, आणि हे इश्यूज पुढच्या जनरेशन्सला खूप भारी पडतील. वी नीड टू अंडरस्टँड अ कम्प्रेहेन्सिव्ह US इंडिया बायोलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट्स
कुड ट्रिगर द सिग्निफिकंट ट्रेड डायव्हर्सिफिकेशन किंवा डायव्हर्जन्स इफेक्ट्स विदिन द इंडिया. आपल्याला समजून घ्यायला लागेल की कशा पद्धतीने हे काम होतंय, कशा पद्धतीने आपल्याला डॅमेज करण्यात येतंय आणि कशा पद्धतीने टेरिफ एक्सेस किंवा रेग्युलेटरी अलाइनमेंट्स आहेत तुमच्या किंवा सेक्टर स्पेसिफिक इन्सेंटिव्ह जे आहेत तुमचे, ते US स्वतःकडे खिचून घेण्याचा प्रयत्न करत आहे किंवा इंडियन इंडस्ट्रीज ज्या आहेत, इंडियन बिझनेसेस जे आहेत किंवा इम्पोर्टर्स जे आहेत, त्याचा सप्लाय चेन कशा पद्धतीने शिफ्ट करून घेत आहे अमेरिकन मार्केट्समध्ये, या गोष्टी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. याचं आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे आणि यालाच म्हणतात ट्रेड डायव्हर्जन, ट्रेड डायव्हर्सिफिकेशन. इकॉनॉमिक्समध्ये थिअरी असते, व्यापार विचलन, याच गोष्टीला म्हणतात. आणि याच्यामुळे न्यूझीलंड सारख्या देशांबरोबर आपले जे करार झालेले आहेत, जे स्पेसिफिकली ॲग्रिकल्चरमध्ये खूप जास्त आपल्याला प्रभावी पडणार होते, त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. समजून घेण्याची गरज आहे. रेग्युलेटरी रिअलाइनमेंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्रेड ॲग्रीमेंट्स इन्क्रीजिंगली इन्व्हॉल्व्ड रूल्स अँड रेग्युलेशन्स गव्हर्निंग द डिजिटल कॉमर्स, डेटा फ्लोज, intellectual property rights, environmental standards and financial services. We need to understand की आपल्याला इन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट्स कसे निर्माण होऊ शकतात. इन्स्टिट्यूशनलिझम हा एक पर्टिक्युलर थिअरी मेथोडॉलॉजी आहे. ही जर आपण व्यवस्थित स्टडी केली तर कशा पद्धतीने आपले या पद्धतीचे डायव्हर्जन्स जर आपल्याकडे आले, तर हाऊ दोज डायव्हर्जन्स कुड इन्क्रीज द कंप्लायन्स कॉस्ट फॉर द फर्म्स, complicate implementation of earlier agreements, and create institutional tensions within India's the broader trade governance. आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की रेग्युलेटरी रिअलाइनमेंट म्हणजेच नियामक पूर्व संरचना, ही जी कॉन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्समध्ये, ही कशा पद्धतीने इथे महत्वाचा रोल प्ले करते, कशा पद्धतीने हे शो करते की आपल्यावर ह्या बायलॅटरल ॲग्रीमेंटचा पुरेसा इम्पॅक्ट पडणार आहे आणि तो शॉर्ट टर्म नसेल तर तो लाँग टर्म असेल. आपल्याला समजून घ्यायची गरज आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं EFTA कंट्रीज ज्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या पद्धतीने आपला तिकडे एक आफ्रिकन कंट्रीज सोबत किंवा EFTA कंट्रीज सोबत आपण जो एक लाँग टर्म रिलेशन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो ऑलरेडी सगळ्या बाजूने 360 डिग्री आपल्याला दाबलं गेलेलं आहे. सगळीकडून आपल्याला अटॅक केलेला आहे. या गोष्टींना आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. इट परहॅप्स द मोस्ट प्रोफाउंड डिस्ट्रप्शन मे अक्युअर at the strategic level. I'm telling you, India's trade diplomacy since 2021 has aimed to diversify the economic engagements and the decisions and the trades across multiple regions, including Africa, the Gulf, Europe, and the Indo-Pacific countries. But जो म्हणजे डॉमिनेटेड किंवा प्रेशराइज्ड US इंडियन ट्रेड आहे तुमचा, जो पर्टिक्युलर बायलॅटरल ॲग्रीमेंट आहे, those all will be pressurizing these all previous trade agreements, and these agreements are breaking up a lot, already started breaking up. The countries are already started talking to us about it, that we are getting the hurdles, we are getting the breakdowns, because all the countries are they are thinking about themselves first, instead of these agreements and all. So definitely त्याच्या agreements आपले कॅन्सलही होऊ शकतात, प्रेशराईज ऑलरेडी होऊ लागलेले आहेत, कंट्रीजचे कंप्लायन्स येऊ लागलेले आहेत, कंप्लेंट्स येऊ लागलेले आहेत. त्यामुळे आपल्याला समजावं लागेल की बायलॅटरल ॲग्रीमेंट बिटवीन द USA अँड इंडिया 2026 इज द वन ऑफ वेपनरी ऑर वन ऑफ पॉलिटिकल ऑटोमिक बॉम्ब असं म्हणेल मी याला. हा आपल्यावर स्लोली टाकल्या जातोय. आपल्याकडे एक प्रकारचा ट्युमर क्रिएट केला जातोय आणि भारताचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मला असं वाटतं की फॉरेन पॉलिसीज, फॉरेन अफेअर्स आणि आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपल्याला रिफॉर्म करण्याची गरज आहे. सरकारला हे समजून घेण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने तुम्ही चालले आहात त्या पद्धतीने कामं होणार नाहीत. तुम्हाला ऑल पार्टी मीटिंग्स, ऑल पार्टी म्हणजे सगळ्या पार्टीज, त्याच्यामध्ये फक्त तुमच्या मनासारख्या किंवा तुमच्या RSSला संघटित असणाऱ्या पार्ट्या न घेता सगळ्या पार्ट्या तुम्हाला सोबत घ्याव्या लागतील, लाईक माइंडेड विचाराच्या, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्हाला एक मोठी मीटिंग करावी लागेल भारताच्या भवितव्यासाठी.
स्कॉलर्स, ॲक्टिव्हिस्ट, सोशलिस्ट आणि पॉलिटिकल सायंटिस्ट जे आहेत वर्ल्डमध्ये इंडियन्स, त्यांना एकत्रित करावं लागेल. त्यांच्याकडनं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हा काळ खूप महत्त्वाचा आहे. युद्ध काळ आहे. याच्यामध्ये आपण जर सर्वजणांनी एकत्र प्रयत्न केले, सर्व संघटित झालो, पूर्ण भारत जसा स्वातंत्र्याच्या वेळेस झालेलो, तशा पद्धतीने, तर मला असं वाटतं की वी कॅन डेफिनेटली डिफेंड दिस काइंड ऑफ इकॉनॉमिक बॅरियर्स ऑर द long term impact on the India by the other countries in aspect of the social life, economic आणि जिओ पॉलिटिकल ॲस्पेक्ट्समध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपल्याला याच्यावर काम करावं लागेल एकत्रित, एकत्र, इक्वॅलिटी, फॅटर्निटी अँड लिबर्टी या प्रिन्सिपल्सनुसार, असं मी म्हणेल. एवढं बोलून मी माझे काही इनपुट्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. तळागाळाच्या माणसांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, समजलं पाहिजे त्यांना. या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलाय आणि माझा एक प्रयत्न होता की प्रिव्हियस 5 इयर्समध्ये झालेल्या डील्स आणि एवढा सगळा अमाउंटचा झालेला करार, हा 500 बिलियनचा बायोलॅटरल ॲग्रीमेंट जो US आणि इंडियाचा झाला, तो कसा ब्रेकडाऊन करतो. आपले कशा पद्धतीने आपल्याला प्रेशराईज केलं जातंय आणि आपल्यासोबत एक इकॉनॉमिक लढाई लढली जाते. इराणसोबत एक डायरेक्ट वॉर लढला जातो किंवा बाकीच्या कंट्रीजसोबत, आणि कशा पद्धतीने त्यांची चाल ते पुढे चालतात हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. एवढं बोलून मी इथे तुर्ता थांबतो. जय भीम, जय संविधान.